करण्यासाठी एमएस संघाच्या आघाडीचे दोन्ही बॅटर प्रतीक आणि यशराज ही जोडी मैदानामध्ये आहे। स्ट्राईकला आपण पाहतोय प्रतीक याला, नॉन स्ट्राईकला येतो यशराज। तर गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहायला मिळत आहे नीरज। स्कोरर रेडी आहेत। मॅचला इथे आपण दुसऱ्या डावाला इथे सुरुवात करतोय। 176 धावांचा इथे पाठलाग आहे। क्षेत्ररक्षण इथे आपण पाहतोय सजवलं जात आहे। पाहूया कशा प्रकारे इथे गोलंदाजी फलंदाजी केली जाईल। पहिला चेंडू सुरेखरित्या त्या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळला गेला आणि लगेचच त्या चेंडूवरती देखील सॉलिड इन डिफेन्स। हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय। पुन्हा एकदा चेंडू इथे डॉट आहे। एकदा इथे बिग हिट आणि या दरम्यान चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क। षटकार 6 धावांसाठी। षटकार नंतर मात्र इथे धावा येण्याला सुरुवात झाली आहे। पहिलं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे। नीरज गोलंदाजी मार्क वरती आहे। पुन्हा एकदा अगदी वेगात बॅट फिरवली गेली परंतु म्हणावा तसं प्रॉपर टायमिंग होत नाहीये। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 8 धावा। सुरुवात तर चांगली झाली आहे। 8 धावा झाल्यात। काहीस वेगळं करण्याचा प्रयत्न इथे संघनायकाचा आपल्याला पाहायला मिळाला। ईगल मार्वेक्स टायटन या संघाच्या संघनायकाने काहीसा वेगळा प्रयत्न केला। पहिलं षटक इथे स्पिन गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळण्याची संधी देण्यात आली परंतु या षटकामध्ये 8 धावा खर्च झाल्या, त्यामध्ये एक षटकाराचा देखील समावेश आहे। तर इथे आता पुन्हा एकदा काहीसा बदल जे गोलंदाजी मार्कवरती ज्या खेळाडूची चर्चा संपूर्ण या स्पर्धेमध्ये आहे, ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा गाजवली आहे तो गोलंदाजी मार्कवरती इथे सज्ज होतोय अर्शन कुलकर्णी। आघाडीचा ज्याप्रमाणे बॅटर म्हणून त्याची ओळख आहे त्याचप्रमाणे आघाडीचा गोलंदाज म्हणून देखील एक वेगवान मारा करण्यासाठी सज्ज आहे। काल देखील पहिल्या स्पेलमध्ये त्याला 2 विकेट्स आपण घेताना पाहायला मिळाल्या। आज पाहूया कशा प्रकारे इथे सुरुवात करतोय। तर स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल यशराज, तर नॉन स्ट्राईकला येतो प्रतीक। प्रतीकच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिलाय। यशराज देखील आपण एक धाव घेताना पाहिलेलं आहे। त्यामुळे हे बॅटल आहे ना हे फार सुरेखरित्या रंगणार आहे। 176 धावांचा पाठलाग आहे आणि एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचं म्हटल्यानंतर पॉवर प्लेची षटकं फार महत्त्वाची आहेत। पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात। क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल। दुसऱ्या षटकाला सुरुवात।
पहिला चेंडू इथे ऑन साईडला ढकलून दिलाय एकेरी धावेसाठी. एकेरी धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 9 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात एकेरी धावेने होतीये. 9 धावा झाल्यात. यशराज आणि प्रतीक ही जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण अर्शन याला पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू इथे हलक्या हाताने खेळून काढलाय. एकेरी धाव इथे घेतली जाते. धावसंख्येत पुन्हा एकदा 1ने वाढ होते. धावसंख्या होते ती 10 धावा. बघा दोन्ही बॅटरने देखील इथे ज्याप्रमाणे सुरुवात केली आहे त्यांना देखील ठाऊक आहे की गोलंदाज किती व्हेरिएशन मध्ये इथे गोलंदाजी करतोय, किती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. इथे देखील वा स्विंग अँड मिस. परंतु इथे आपण पाहतोय बॅटची एज आणि बॅटर क्रमांक पहिला इथे यशराज झेल बांधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी बॅटच्या बाहेरची कडा आणि त्यानंतर यश त्यांच्या मागे टिपला जातोय झेल आणि बॅटर क्रमांक पहिल्याचा संपलाय खेळ. पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 8 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती अर्शनने आपला क्लास दाखवलाय. सुरेखरित्या त्या ठिकाणी चेंडू हाताळला आणि त्या दरम्यान त्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि बॅटर क्रमांक पहिला यशराज इथे मात्र झेल बांधून तंबूच्या आश्रयाला येतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी काल दिवसभरामध्ये अष्टपैलू कामगिरी ज्याने सर्वोत्तम केली तो पुन्हा एकदा इथे आज मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. सुजित उबाळे नवीन बॅटर मैदानामध्ये आहे. काल चांगली बॅटिंग याने केली होती. पाहूया आज कशा पद्धतीने इथे बॅटिंग करतोय. इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने परफेक्ट गॅप मधून चेंडू ढकललाय. सीमारेषा पार इथे येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. चार धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या होते ती 14 धावा. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा झाल्यात. चांगला बॅकफुट पॉईंट आपण पाहतोय. कव्हर पॉईंटच्या दिशेने इथे खेळून काढलाय. सुजितने आपलं खातं 4 धावेने उघडलंय. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 14 धावा झाल्यात. सुजितचा नॅचरल गेम देखील आपण पाहिला तर अगदी एक विस्फोटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करायची ठाऊक आहे आणि अगदी त्याच शैलीमध्ये या इनिंगची सुरुवात देखील केली आहे. इथे मात्र हार्ड लेथवरती चेंडूला काहीशी उसळी देण्याचं काम रक्षात्मक भूमिकेमध्ये इथे चेंडू खेळला जातोय. अगदी शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न होता आणि बॅटर देखील आपण पाहतोय अगदी संयमाने त्या चेंडूला उत्तर देतोय. कुठल्याही प्रकारचा धोका इथे पत्करत नाहीये. कुठल्याही प्रकारचा चुकीचा फटका इथे खेळत नाहीये.
निर्धाव चेंडू, 14 धावा झाल्यात. इथे पुन्हा एकदा बॅटच्या अगदी बाहेरची कडा आणि त्यानंतर चेंडू जातोय सीमारेषा पार. इथे येतोय नशिबाच्या साथीचा चौकार. 4-4-4. चार धावेनंतर आपण पाहतोय धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 18 धावा. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकांनंतर 18 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अर्शनाच्या गोलंदाजीवरती 10 धावा खर्च आल्यात, परंतु एक बॅटर देखील अर्शनने बाद केलाय. 2 षटक पूर्ण झाले आहेत. 18 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा काहीसा बदल. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय समाधान. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघासाठी तिसरं षटक. बघूया समाधान आपल्या संघासाठी समाधानकारक कामगिरी करतोय का, नावाप्रमाणे इथे गोलंदाजी करतोय का. पहिला चेंडू इथे सुरेखरित्या हाताळलाय. बॅटची एज लागल्यानंतर पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतला आणि त्या दरम्यान आलेली सिंगल. एकेरी धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड. 19 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे. 19 धावा झाल्यात. चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल, कारण पहिल्या डावामध्ये जर पाहिल्यानंतर 6 षटकांमध्ये 36 होत्या आणि त्यामध्ये 2 विकेट्स गेल्या होत्या. इथे मात्र सुरुवात चांगली आहे. 1 विकेट गेली आहे, परंतु धावसंख्या 19 वरती आलेली आहे. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला पेडांच्या दिशेने खेळून काढलाय. सुजित याच्या माध्यमातून 1 धाव मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ते 20 धावा. सुरेख असं नियोजन, सुरेख असं आयोजन, सुरेख अशी सुरू असलेली स्पर्धा, सुरेख अशा मैदानामध्ये आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम सोहळा मैदानामध्ये सुरू आहे. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर संत तुकाराम महाराजांचं देखील एक चांगलं वाक्य आहे की याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिन गोड व्हावा. आणि तो अगदी अति गोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय मेगा फायनल मध्ये. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारचा बॅटवरती ती नीट चेंडू येत नाहीये, म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग होत नाहीये. स्वतःवरती नक्कीच नाराज आहे, परंतु 1 धाव मिळते. 1 धावेने देखील धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 21 धावा. 21 धावा झाल्यात. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती आलेल्या 2 एकेरी धावा. 3 चेंडूंमध्ये 3 धावा आल्यात. 1-1 धाव इथे पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा वाह, काय चेंडू इथे हाताळलाय. म्हणजे फलंदाजाला देखील हा चेंडू कळला नाही. चेंडू पडल्यानंतर काहीसा उजव्या यष्टीच्या बाहेर निघतोय. आउट स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय. नॅचरल आउट स्विंग आहे. डावखुरा शैलीचा गोलंदाज टप्पा पडल्यानंतर नॅचरल रित्या तो बाहेरच्या बाजूला देखील वळण घेतोय आणि याच वळणावरती इथे बॅटरला अडकवण्याचं काम देखील केलं जात आहे. खऱ्या अर्थाने सुजित सारखा बॅटर देखील तिथे अचंबित पडला की टप्पा पडल्यानंतर चेंडू इतक्या वेगाने काटा बदलतोय. पुन्हा एकदा इथे शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय 1 टप्पा घेत सीमारेषा पार. इथे येतोय फटक्यांचा चांगला आविष्कार. चौकार. 4 धावा.
पुन्हा एकदा सरळ बॅटने कव्हरच्या दिशेने चेंडू घेऊन काढलाय. फार मोठा चेस आहे चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली शर्यत. इथे मात्र ती शर्यत क्षेत्ररक्षकाने जिंकली आहे, परंतु 3 धावा इथे वेगात पळून पूर्ण केल्यात. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते ती 28 धावा. 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 28 धावा इथे पूर्ण झाल्यात. म्हणजे जी धावगती आहे ना, सुरुवातीपासूनच कमीत कमी 8 ते 8.5 किंवा 9 धावांची गरज आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये जर आपण दुसऱ्या डावाचा विचार केला ना, तर आतापर्यंत 28 धावा आल्यात. म्हणजे 9च्या सरासरीने इथे धावा आलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये या धावा येतात. यानंतर देखील त्याच ॲव्हरेज स्कोरने तुम्हाला धावा पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे इथे धावा येणं फार गरजेचं आहे. तर गोलंदाजांना इथे धावा वाचवणं फार गरजेचं आहे. मेगा फायनल आहे, पहिलंच सीझन आहे, पहिलंच पर्व आहे आणि पहिल्या पर्वामध्ये जो संघ इथे विजयी होईल ना, त्याची संपूर्ण वर्षभरामध्ये चर्चा होणार आहे. जो दुसऱ्या क्रमांकावरती राहील, जो रनरअप राहील ना, त्याची चर्चा मात्र होणार नाहीये. चर्चा करण्यासाठी इथे तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. 3 षटकांमध्ये 28 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती अर्शन पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे देखील मिक्स टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे मोठा मासा गळाला लागतोय. इथे आपण पाहतोय सुजित तुबाळे झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. नंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी एक अनुभवी खेळाडू येतोय. नाव आहे अजिंक्य नाईक. या देखील खेळाडूकडे तितकाच अनुभव आहे आणि एबीएस संघाकडून कित्येक वेळेस या खेळाडूला आपण मॅच विनर म्हणून पाहिलेलं आहे. पाहूया या संघाकडून देखील कशा पद्धतीने या मॅच मध्ये कशा पद्धतीने तो खेळतोय अजिंक्य नाईक. तर इथे आपण पाहतोय अर्शन तब्बल हे दुसरं षटक हाताळतोय. 2 विकेट्स त्याने घेतल्यात. इथे देखील काहीसा उसळी घेणारा चेंडू हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने इथे चेंडू अडवलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी अर्शन याची आपण पाहतोय. वेगावरती स्वार होऊन अचूक टप्प्यावरती इथे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याचा आतापर्यंत यशस्वी झालाय. फलंदाजीमध्ये यश मिळालं नाही, परंतु गोलंदाजी अजून एक जमेची बाजू आहे आणि यामध्ये इथे बॅटर गोलंदाजाला यश देखील मिळत आहे. पुढचा चेंडू अर्शन याचा सामना करेल तो अजिंक्य. इथे देखील हलक्या हाताने चेंडू पॉइंटच्या दिशेने डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. कुठल्याही प्रकारचा धोका नसेल, कुठल्याही प्रकारचा डायरेक्ट हिट इथे झाला नाही. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते. फार वेळानंतर ही एक धाव येते. पहिल्या 2 चेंडूंवरती धावही आली नाही. एक बॅटर देखील बाद झाला. तिसऱ्या चेंडूवरती मात्र अजिंक्यने आपलं खातं एका धावेने उघडलंय. तर धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. धावसंख्या होते ती 29 धावा. 29 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा इथे बॅटची एज आणि तिसरा बॅटर इथे बांधून तंबूच्या आश्रयाला. काय गोलंदाजी सुरू आहे अर्शन याची. फलंदाजी ज्याप्रमाणे इथे आपल्याला त्याची पाहायला मिळाली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये
प्रत्येक बॅटरला इथे अडकवण्याचं काम केलं जात आहे. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. त्या परिस्थितीतून आपल्या संघाला बाहेर काढण्याचं काम देखील अजितने केलं होतं. काय गोलंदाजी अर्शनाची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या, एक बॅटर बाद केला. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च केली आणि या षटकामध्ये 2 विकेट्स त्याने मिळवल्यात आणि दोन्ही कॅच आउट आहेत. एक यष्ट्यांच्या मागे तर एक यष्ट्यांच्या पुढे मिडऑफच्या दिशेने. म्हणजे 2 बॅटर या षटकामध्ये बाद केले. तिन्हीच्या तिन्ही विकेट्स आतापर्यंत अर्शनच्या नावावरती नोंदवल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू घेऊन नो बॉल आहे. 2+1. काल देखील अर्शन याने जवळपास 2 ते 3 नो बॉल हाताळले होते. आज देखील आपण पाहतोय इथे या षटकामध्ये नो बॉल हाताळलाय आणि त्यामध्ये अजित याने घेतलेले एकेरी धाव. धावसंख्येत 2 धावेने वाढ झाली. धावसंख्या होते ती 31 धावा. 31 धावा झाल्यात. आता अजिंक्य नाईक यांना एक लायसन मिळालंय. उघड्या डोळ्यांनी पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. ही स्पर्धा पहिल्याच पर्वामध्ये होते सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आहे. अजिंक्य नाईक यांना संधी मिळाली आहे. पाहूया त्या संधीचं सोनं केलं जाईल का. अर्शन कशा प्रकारे इथे कमबॅक करून देईल. वा, इथे फटका तर चांगला आहे. फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. सिंगल तर मिळते. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 32 धावा. इथे षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यात एमएस संघ पोहोचलाय 32 धावेंवरती. 32 धावा झाल्यात. एकशे 76 धाव्यांचा पाठलाग आहे. पहिल्याच सुरुवातीला झालेली पडझड एमएस संघाची
या जोडीला धाव सावरण्याची फार मोठी गरज आहे. एक पार्टनरशिप इथे करणं फार गरजेचं आहे. परंतु एका बाजूने अर्शनाची गोलंदाजी पाहिली, लगेच दुसऱ्या बाजूने तितक्याच ताकदीचा गोलंदाज दिग्विजय देशमुख, वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि या मॅच मधील देखील पहिलं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय दिग्विजय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीशी जमवाजमव केली जाते. षटक क्रमांक मैदानामध्ये 5 ची सुरुवात होते. 32 धावा आतापर्यंत झाल्यात. 176 धावेंचा इथे पाठलाग आहे. पहिला चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पंचांनी नो बॉलचा कॉल केलाय. ओव्हर स्टेपिंगचा आहे सर, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. बघा इथे गोलंदाजाकडून काहीशी चुकी होते. ओव्हर स्टेपिंगचा इथे पंचांनी नो बॉलचा कॉल केलाय. नो +1. धावसंख्येमध्ये 2 धावेने, मोफतच्या 2 धावेने वाढ होते. धावसंख्या होते ती 34 धावा. इथे मागच्या षटकामध्ये देखील अर्शन याने एक नो बॉल हाताळला. इथे देखील आपण पाहतोय दिग्विजयने वॉर्मअप डिलिव्हरी म्हणजे पहिलाच चेंडू इथे नो बॉल हाताळलाय. म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिट आहे. मगाशी अजिंक्य नाईकला ती संधी मिळाली, आता इथे संघ नायकाला अजितला ही संधी मिळते. पाहूया या संधीचं सोनं केलं जाईल का. मगाशी सिंगल आली, आता काय होईल. इथे देखील चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर आहे. पंचांनी वाईड बॉलचा कॉल केलाय. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या इथे आपण पाहतोय 35 धावा झाल्यात. बोनस स्वरूपात 3 धावा. या षटकाची सुरुवात अजूनही झालेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये. दुपारचं सत्र आहे. मॅच एवढी रंगारंग आहे, अगदी IPL फॉर्मॅट असल्यासारखेच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कलरफुल ड्रेस आहेत, व्हाईट बॉल आहे, चांगलं नियोजन, चांगलं आयोजन आहे. स्पर्धा देखील लाईव्ह आहे, साऊंड सिस्टीम देखील आहे. समोरच्या दिशेने बिल्डिंगचे कामगार लोक देखील काहीसा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ते देखील अगदी बाल्कनीमधून मॅचेस पाहण्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील मनपूर्वक असे अभिनंदन आहे की प्रेक्षकांची साथ देखील इथे आपल्याला या स्पर्धेमध्ये मिळालेली पाहायला मिळते. फ्रीडचा चेंडू अजूनही कंटिन्यू आहे. पंचांचा इशारा येतोय. पाहूया या फ्रीडच्या चेंडूवरती काय होईल. इथे फुलटॉस, खराब चेंडू आणि त्यावरती प्रहार केलाय. अगदी MES संघाच्या डगआउटच्या दिशेने चेंडूला धाडून दिलाय. सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. चार धावेनंतर धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 39 धावा. 39 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. अजितच्या बॅटमधून आलेला चौकार, अगदी प्रेशर रिलीफ करणारा हा चौकार आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा डाव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केलाय. जमीनलगत दोन्ही हात केले. समांतर धावा कळवल्यात. अवांतर, अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 40 धावा. काहीच लांब लचक होणारं हे षटक आहे. पहिले काही चेंडू इथे अवांतर आलेत, त्यानंतर एक फ्रीडच्या चेंडूवरती आलेला चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा अवांतर चेंडू आहे. म्हणजे बोनस स्वरूपात इथे धावा वाटल्या जात आहेत, त्या दिल्या जात आहेत. पुढचा चेंडू एकदा हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. धावबाची संधी, परंतु इथे कुठल्याही प्रकारचा धोका नसेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 41 धावा. एक चांगली टीम इथे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. MES त्याचबरोबर आपण पाहिलं तर ईगल, मार्वेक्स टायटन हा संघ देखील तितकाच ताकदवान आहे. आणि खऱ्या अर्थाने हे दोन्ही संघ ना, हे फायनलसाठी जे क्वालिफाय झालेत, हे दोन्ही संघ त्यासाठी पात्र ठरलेत कारण दोन्ही संघांमध्ये तितकेच आणि ताकदवान खेळाडू अगदी भरभरून आहेत. पुढचा चेंडू दिग्विजयाचा सामना करेल तो अजिंक्य नाईक.
इथे देखील हलक्या हाताने चेंडू मिडऑफच्या दिशेने डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु इथे देखील एक धाव वेगात पूर्ण केली आहे. बॉल मारल्याच इथे धाव घेण्याचा प्रयत्न अजिंक्य नाईकचा होता. क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी वेगात येऊन चेंडू अडवला, वन अँड पिकअप आणि फेकी देखील केली. डायरेक्ट ही तिथे होऊ शकला नाही, परंतु प्रयत्न 100% केलाय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 42 धावा, 42 रन्स. वाह, काय यष्टिरक्षण केलंय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील स्लो मोशन मध्ये पाहू शकता. यष्टांच्या मागे काय चेंडू अडवलाय, अगदी हवेमध्ये. यष्टिरक्षक जर आपण पाहिलं ना तर अगदी हवेमध्ये चेंडू अडवतोय. उडता हुआ शर्विन, अगदी हवेमध्ये उडतच चेंडू अडवलाय सुरेखरित्या. संघासाठी तिथे काही धावा वाचवल्यात. अवांतर धाव नक्कीच मिळेल. इथे मात्र चांगला चेंडू हाताळलाय. या चेंडूची वाट इथे आपण पाहतच होतो की उजव्या एष्टीच्या लगत गोलंदाजी का केली जात नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर का जातोय, परंतु स्वतःमध्ये लगेच सुधारणा करणारेच खेळाडू इथपर्यंत पोहोचलेले आहेत. दिग्विजय देखील आपण पाहिलं तर मुंबई इंडियन्स सारख्या स्क्वॉडमध्ये देखील या खेळाडूला आपण गतवर्षी पाहिलाय. तो या टीममध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. एक अनुभवी खेळाडू आहे. मोठ्या स्पर्धेचा अनुभव या खेळाडूकडे देखील आहे आणि स्वतःमध्ये सुधारणा देखील पटकन करून घेतोय. इथे फुलटॉस, बीमर पद्धतीचा चेंडू आणि त्यावरती आलेला एक सुरेख फटका, चौकार 4 धावेंसाठी. आज दिग्विजयचा दिवस काहीसा खराब आहे, कारण एवढा स्वैर मारा वारंवार इथे काहीशी खर्ची गोलंदाजी केली जाते. धावसंख्येमध्ये 5 धावेंची वाढ आहे. 9+4 जे एकूण 5 धावा आल्यात. 5 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 48 धावा. हे 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 48 धावा झाल्यात. एका बाजूने अर्शनने मात्र चांगली गोलंदाजी केली. 3 विकेट्स त्याने मिळवल्या. आणि बघा मैदानामध्ये जी चित्र आता उभं आहे की अर्शन अगदी डीप फाईन लेगला होता, तिथून काहीसा कानमंत्र देण्यासाठी तो दिग्विजय जवळ आलाय. बॉलिंग मार्कवरती आलाय. काहीशी चर्चा त्याच्याबरोबर करतोय कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करायची आहे, कारण 3 विकेट्स घेतल्यात. त्यामुळे या खेळपट्टीवरती कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे ही दिग्विजयपेक्षा अर्शनला चांगलं ठाऊक आहे, कारण दुसरं षटक त्याने हाताळलेलं आहे आणि आतापर्यंत 3 विकेट घेतल्यात. आणि तेच मार्गदर्शन, तोच कानमंत्र इथे दिग्विजयला देखील देण्याचं काम अर्शनच्या माध्यमातून केलं जात आहे. बघा, खेळाडू तसाच घडतो. आपण म्हणतो ना, काहीतरी आपल्याकडे ज्ञान आहे, ते वाटल्यानंतर आपलं ज्ञान डबल होतं, अनुभव डबल होतो. आणि कुठलीही गोष्ट सांगत असताना आपल्याकडे तेवढं सांगण्याची ताकद आहे आणि समोरच्याची ऐकण्याची देखील. दिग्विजयने देखील काहीसा कानमंत्राचा फायदा इथे घेण्याचा प्रयत्न केला जाईल की नाही ठाऊक नाही, कारण पुढचा चेंडू फ्री हिट आहे. म्हणजे पुन्हा एकदा अजितला एक लायसन मिळालेलं आहे. आता इथे मात्र बॅटरला कमी आणि गोलंदाजाला जास्त धोका आहे, कारण धावसंख्या इथे 48 झाली आहे. क्षेत्ररक्षण इथे बदलता येणार नाही, कारण आपण पाहिलं तर इथे तोच बॅटर स्ट्राईकला आहे. फ्रेडचा चेंडू असेल. पंचांनी देखील सिग्नल कळवलाय. पुन्हा एकदा इथे व्यत्यय येतोय. पंचांनी डेड बॉलचा कॉल केलाय. डेड बॉल आहे. पुढचा चेंडू दिग्विजयाचा सामना करेल तो अजित. इथे देखील वाह, सुरेख गोलंदाजी. जे अर्शनने जो कानमंत्र दिलाय तो खऱ्या अर्थाने योग्य आहे. कशा पद्धतीने इथे विकेटवरती हिट चेंडू करायचा आहे, कुठल्या लाईन आणि लेंथने इथे गोलंदाजी करायची आहे, हवेचा वेग कसा आहे, कुठल्या दिशेने आहे, चेंडू पडल्यानंतर कुठल्या बाजूला स्विंग करायचा आहे, कशा पद्धतीने इथे विकेट्स मिळू शकतील, कशा पद्धतीने इथे काही अवांतर धावा वाचवायच्या, या संपूर्ण अभ्यास
इथे अर्शदने देखील पहिल्या 2 षटकांमध्ये केलेला आहे. तर अजित देखील तितकाच हुशार आहे. चांगली फटकेबाजी दोन्ही बाजूला करतोय. पुढचा चेंडू इथे देखील हलक्या हाताने चेंडू कव्हरच्या दिशेने ढकलून दिला. अजितच्या बॅटमधून आलेली सिंगल धाव. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 49 धावा. 49 रन्स ऑन बोर्ड. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर एबीएस संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 49 धावा झाल्यात. बघा सरासरी 9 धावेंची होती सुरुवातीपासून आणि इथे आता जवळपास 10ची आलेली आहे. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकांमध्ये तुम्ही जितक्या धावा जमा कराल ना तितक्या उरलेल्या काही षटकांमध्ये तुम्हाला कमी करायच्या आहेत. म्हणजे आता 49 धावा झाल्यात 30 चेंडूंमध्ये. अजूनही 6 चेंडू हे पॉवर प्लेचे शिल्लक आहेत. आता या उरलेल्या 6 चेंडूंमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल आणि कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. गोलंदाजी मार्कवरती स्वतः संघाचा संघनायक अक्षय वायकर इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. अक्षय वायकर इथे आपण पाहतो एक अनुभवी जुना जाणता खेळाडू आहे. ठाऊक आहे शेवटचं पॉवर प्लेचं षटक आहे. कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करायची आहे कारण एका बाजूने अजितने तर इथे विस्फोटक बॅटिंग करायला सुरुवात केली. आल्या आल्या त्याच्या बॅटमधून आपण चौकार पाहिलेत आणि काल देखील अशीच परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीतून संघनायकाने आपल्या संघाला बाहेर काढलं होतं. आज देखील फार मोठी जबाबदारी आहे आणि जबाबदारी पेलण्याची जी ताकद आहे ना ती अजितमध्ये फार आहे. संयम, शांतता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजाला जिकडचा चेंडू आहे ना तिकडे खेळण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. जे बेस्ट वर्सेस बेस्टच युद्ध आहे. षटक क्रमांक 6 ची इथे सुरुवात होते. पहिला चेंडू इथे हलक्या हाताने खेळून काढलाय. संघाच्या 50 धावा पूर्ण. काही एक टप्पा तर इथे एमएस संघाने पार केलाय परंतु 3 विकेट्स तिथे गमावल्यात. विकेट जर हातात असतात तर जमेची बाजू एमएस संघाची झाली असती. आता दोन्ही संघांनी 50-50% सामन्यामध्ये पकड निर्माण केली आहे. अरे हे दोन्ही बॅटर सेट झालेत. जवळपास 3-4 षटकं ते एकत्रित खेळत आहेत. पुन्हा एकदा चेंडू हलक्या हाताने अजिंक्य नाईक याने ऑन साईडला ढकलून दिलाय. अजिंक्य नाईक जर आपण पाहिला ना तर अगदी शांत डोक्याने बॅटिंग करणारा खेळाडू आहे. अगदी आपण पाहिलं तर काहीशी जी पडझड होते ना ते रोखण्याचं काम अजिंक्य नाईकने केलंय आणि याच खेळीसाठी तो ओळखला देखील जातो. विकेटवरती थांबायचं, थांबल्यानंतर बरोबर धावा येणार आहेत हे अगदी डोक्यामध्ये फिट आहे. इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पॉइंटमध्ये तैनात. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू. अक्षयने देखील चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये अर्शन त्या ठिकाणी तैनात. सिंगल मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 51 धावा. 6वं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. 51 धावा झाल्यात. या षटकानंतर मात्र क्षेत्ररक्षण दूरवरती फैलावलं जाईल. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तैनात केलेले आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा अजिंक्य नाईक. सुरेख इथे बॅटिंग आहे. चांगला चेंडू आहे ना त्याला सन्मान देणं फार गरजेचं आहे आणि खराब चेंडू आहे ना त्यावरती प्रहार करणं देखील तितकं गरजेचं आहे. म्हणजे चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूवरती प्रहार आणि बरोबर केलेल्या गोलंदाजाचा फिट आणि फाईन कार्यक्रम असं सूत्र फलंदाजांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. इथे क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सुरेख होत आहे. इथे चेंडू डॉट. 6 षटकांचा खेळ, पॉवर प्लेचा खेळ इथे समाप्त. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या इथे आपण पाहतोय 52 धावा झाल्यात. 53 धावा झाल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या डावाचा विचार केला तर पहिल्या डावामध्ये देखील 2 विकेट्स जात असताना 36 धावा होत्या. इथे दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतोय 53 धावा झाल्यात परंतु 3 विकेट गेल्यात. ज्याप्रमाणे इथे 16 रन जास्त आलेत
17 रन जास्त आलेत तर एक विकेट देखील इथे जास्त गेलेली आहे. संमिश्र स्वरूपाचं हे पॉवर प्लेचं षटक दोन्ही संघांचं. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा काहीसा बदल आपल्याला पाहायला मिळतो. एक उंचपुरा गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती आमंत्रित केलाय. रिहान खान इम्पॅक्ट प्लेयर आहे. धनराज शिंदेच्या ऐवजी रिहान खान हा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. एक उंचपुरा गोलंदाज आहे. उंची आपण पाहू शकता, अगदी फार उंच असा गोलंदाज. हाय आर्म ऍक्शन. पाहूया या मैदानामध्ये या विकेटवरती कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू फुल्लर लेनचा आणि त्या दरम्यान पंचांनी कळवलंय बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय. बॅट वरतून चेंडू ब्रश झालाय, त्यामुळे एलबीडब्ल्यूचा अपील जागेवरतीच फेटाळण्यात आलाय. किती जोरदार अपील केली तरी पंचांचं लक्ष अगदी बारीक आहे. बॅट वरतून चेंडू हलकासा जरी स्पर्श झाला ना तरी तो लगेच पंचांच्या नजरेत येतोय. मुख्य पंचांमध्ये आपण पाहतोय किरण भोसले सर आहेत आणि योग्य तो निर्णय इथपर्यंत कळवला जातोय. अपील मागितल्या त्यांच्या हाताचा इशारा आपण पाहिलाच असेल की बॅट वरतून चेंडू ब्रश झालाय, त्यामुळे लेग बिफोर द विकेट. एलबीडब्ल्यूचा शिकारी इथे अजिंक्य नसेल. तर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये निलेश धनकवडे सर आहेत. त्यांचं देखील कामकाज फार सुरेखरित्या सुरू आहे. इथे देखील हलक्या हाताने चेंडू पॉइंटच्या दिशेने घेऊन काढलाय. कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये, रन नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी इथे रिहान याची आपण पाहतोय. उंचीचा पुरेपूर फायदा इथे घेतला जातोय. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर मार्गस्थ होणारा चेंडू. इथे शरीराचा वेध आणि त्या दरम्यान लेगबाय स्वरूपाचे एक धाव. धावसंख्येत पुन्हा एकदा एकने वाढ होते. धावसंख्या होते ती 55 धावा, 55 रन्स. 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 176 धावेंचा पाठलाग आहे. पुढचा चेंडू रियान याचा सामना करेल तो अजिंक्य नाईक. पुन्हा एकदा इथे चेंडू आपल्याला निर्धावरित्या हाताळलेला पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सातत्याने इथे गरज गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील असेल, परंतु इथे धावा बनवायच्या आहेत, त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या टीमला देखील काहीतरी वेगळं करावं लागेल. पुन्हा एकदा शरीर भेदक मारा करण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलंय. अगदी फॉलो थ्रू मध्येच गोलंदाजाने चेंडूला अडवलंय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. बॅक टू बॅक 3 चेंडू इथे निर्धाव आहेत. बॅक टू बॅक. एक लेगबाई स्वरूपाची धाव आहे. त्यानंतरचे दोन्ही चेंडू आपण पाहिले तर इथे डॉट आहेत. इथे मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू जातोय सीमारेषा पार. इथे येतोय फार वेळानंतर एक खणखणी चौकार. 4 धावा. टेकना फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ देखील झाली. पुन्हा एकदा हलक्या हाताने इथे चेंडूला ढकलून दिलाय. अजिंक्य नाईक यासाठीच ओळखला जातो. कित्येक वेळा अशा परिस्थितीमधून अजिंक्यने आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. एक अनुभवी खेळाडू आहे आणि सातत्याने अशा खेळाडूंची फार मोठी मागणी असते.
प्रत्येक संघ आपल्या संघामध्ये अशा खेळाडूंना खेळवण्यासाठी इच्छुक असतो. इथे देखील आपण पाहतो एमएस संघामध्ये अशा खेळाडूंची वर्णे लागली. याचा अर्थ एक चांगली टीम आणि एक चांगलं मॅनेजमेंट आपल्याला एमएस संघाचं देखील पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या संघाने वर्चस्व गाजवलं ते ईगल बार्विक्स टायटन हा संघ देखील तितकाच ताकदवान आहेत. प्रत्येक खेळाडू अगदी मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळलेला आहे. इथे गोलंदाजी मार्कवरती काहीसा बदल पुन्हा एकदा होतोय. गोलंदाजी मार्कवरती येतोय तो अक्षय. पहिला चेंडू इथे रक्षात्मक भूमिका सन्मान दिलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल. धावसंख्येमध्ये देखील काहीसा बदल करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरचा. पुढचा चेंडू अक्षयाचा. सामना करेल तो अजित. पुन्हा एकदा स्वीप शॉट. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात. एकेरी धाव घेतली. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 62 धावा. 62 रन्स ऑन अ बोर्ड. पुन्हा एकदा चेंडू इथे जोरदार अपील करण्यात आली परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे. निर्धाव चेंडू आहे. संघाचा संघनायक वेळोवेळी येऊन आपल्या संघाला या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये पकड निर्माण करून देण्याचं काम करतोय. पुन्हा एकदा एकेरीस धाव. धावसंख्येत एकने वाढ. 8 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 3 गाड्यांच्या मोबदल्यात 63 धावा झाल्यात. 63 रन्स ऑन अ बोर्ड. मार्क वरती पुन्हा एकदा आपण रेहान याला पाहतोय. पहिला चेंडू अजिंक्य नाईकच्या बॅट मधून डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने एकेरी धावेसाठी. धावसंख्या होते ती 63 धावा. पुन्हा इथे धाव घेण्याचा प्रयत्न.
पुन्हा एकदा बिग हिट अजिंक्य नाईक याच्या बॅटमधून येतोय. वन बाउन्स सीमारेषा पार. इथे येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. चांगली फटकेबाजी इथे सुरू आहे. वेळोवेळी इथे फटके खेळले जातात. इनसाइड आउटचे फटके. सत्तर धावा झाल्यात. स्ट्रॅटेजिक टाइमआउटला इथे सुरुवात. दोन्ही टीमच्या अतिरिक्त खेळाडू पाणी घेऊन जा आणि नवीन गोलंदाजी मार्क वरती हॅरी सावंत. अजून एक फिरकीचा जादूगार इथे आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती येतोय. स्ट्राईकला येतो अजित. एकाहत्तर धावा झाल्यात 9 षटकांमध्ये 3 गाड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू एरियाचा सामना करेल तो अजित. पहिला चेंडू इथे कट केला आहे परंतु कुठल्याही प्रकारची गॅप इथे मिळाली नाही. चेंडू देखील तिथे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. इथे चेंडू डॉट. थोडस पटपट पटपट क्षेत्ररक्षण आपल्याला इथे सजवताना पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडू ऑन साइडला ढकलून दिलाय. एकदा पूर्ण एकाच धावेवरती इथे समाधान.
हो. आपले लॉ कॉलेज वगैरे मॅचेस झालत्या ना, मी सरांना यांना सांगितलं ना, आम्ही एकत्र खेळलेलो आहे. हा? इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. चेंडू इथे डॉट आहे, निर्धाव आहे. 10वं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर्सची आपण पाहतोय, अजित आणि अजिंक्य. पुन्हा एकदा इथे कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय, गॅप मध्ये चेंडू आहे, बॅकअप त्या ठिकाणी मिळतंय. एक धाव पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 75 धावा. म्हणजे बरोबर अजूनही 101 धावींची गरज आहे. हे 10वं षटक सुरू आहे, अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक. इथे देखील म्हणावा तसा चेंडू बॅटवरती आला नाही. बरोबर निम्मा खेळ झालाय. 10 षटकं संपली आहेत. 10 षटकानंतर 75 धावा झाल्यात. आता शेवटचे 60 चेंडू म्हणजे 10 षटकं शिल्लक आणि 101 धावींची गरज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय, ज्याने पहिले षटक हाताळलं नीरज जोशी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, तर स्ट्राईकला आपण पाहतो अजिंक्य आहे. 11व्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला इथे पॉइंटच्या दिशेने. 1 धावेसाठी 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 76 धावा. आता बरोबर इथे बरोबर 100 धावेंची गरज आहे. 59 चेंडूंमध्ये 100 धावेंची गरज. मॅच अजूनही दोन्ही संघांकडे.
इथे देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग आपल्याला इथे प्रॉपर होताना पाहायला मिळालं नाही. सिंगल मिळते, एकच धाव मिळते. एकेका धावेबरोबरच मोठ्या फटक्यांची देखील गरज आहे आणि ज्याप्रमाणे मोठे फटके येतात ना त्याप्रमाणे एक एक दुहेरी धाव घेणं देखील गरजेचं आहे. धावसंख्या होते ती 77 धावा. 99 धावेंची अजूनही गरज. पुन्हा एकदा स्विफ्टचा एक चांगला फटका, एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि अजिंक्य नाईक इथे आपण पाहतोय अगदी वेगात इथे 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 79 धावा. 79 रन्स ऑन बोर्ड. 79 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चेंडू इथे कट केलाय आणि त्या दरम्यान वेगात एक धाव पूर्ण केली. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होतीये. एक एक धाव किती चपळाईने घेतली जाते. आता दोन्ही बॅटर इथे सेट झालेत. दोन्ही बॅटरला इथे चेंडू सुरेखरित्या समजून येतोय, परंतु शेवट कशा पद्धतीने करतील ते मात्र महत्वाचं आहे. इथे देखील चांगला चेंडू. षटक क्रमांक मैदानामध्ये 11चा खेळ इथे संपुष्टात आलाय. 11 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 81 धावा. आता शेवटचे 9 षटक शिल्लक, म्हणजे 54 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 54 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 54 चेंडूंमध्ये अजूनही 95 धावेंची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती हॅरी सावंत आहे. पुन्हा एकदा जो सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. तर स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय संघाचा संघनायक या ठिकाणी आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजन कमिटीच्या विनंतीला मान देऊन या मैदानाचे सर्वेसर्वा संदीपदादा कोदरे यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं देखील संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने, संपूर्ण खेळाडूंच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. दादा, आपण या ठिकाणी आलात, आमच्या विनंतीला मान दिलात, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत इथे केलं जात आहे. एक एक धाव देखील इथे महत्त्वपूर्ण आहे आणि त्या धावेमध्ये देखील वाढ होती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी जमवाजमव पुन्हा एकदा केली जाते. पुढचा चेंडू हॅरी याचा. इथे देखील बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. इथे मात्र नजर हटीवर दुर्घटना घटी. चुकीचा कॉल. क्रिकेट मधली आत्महत्या. धावबा 2 तंबूच्या आश्रयाला. अजित सेट बॅटर दुर्दैवीरित्या बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन बॅटर इथे आपण पाहतोय पुरंजय, जो इम्पॅक्ट प्लेअर आहे. ॲज अ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. जो नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईकला अजिंक्य नाईक पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू हॅरी याचा अजिंक्यसाठी. या अगोदरच्या चेंडूवरती काय अफलातून स्वतःच्या गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण केलं. इथे देखील चेंडू हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षकापासून थोड्या अंतरावरती आहे, ते दूर राहिलाय चेंडू. चांगली गोलंदाजी इथे केली जाते. अजिंक्य नाईकला देखील अडकवण्याचं काम हॅरीच्या माध्यमातून केलं गेलं होतं, परंतु थोडक्यामध्ये बचावलाय. पाहूया इथे इम्पॅक्ट प्लेअर कशा प्रकारे इम्पॅक्ट पाडतोय आपल्या संघासाठी. पुरंजन डावखऱ्या शैलीचा एक बॅटर इम्पॅक्ट म्हणून या संघामध्ये खेळतोय. इथे देखील बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील चेंडू डॉट. इथे आपण पाहिलं जी विकेट रनआउटची गेली ना अजितची, ती एखाद्या वेळेस टर्निंग पॉइंट राहू शकते. पुन्हा एकदा तोच चेंडू आणि त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातात अगदी ऍक्शन रिप्ले प्रमाणे चेंडू खेळून काढलाय. इथे मात्र काहीशी जागा बनवली आणि त्यानंतर पुरंजन याने आपलं खातं उघडलंय एका धावेने. धावसंख्येत एकने वाढ. 12 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आणि 12 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 84 धावा. अ, 2 मिनिटं सर. बटन दाबून बोला. आता ते बटन सोडा. आता ते ऐक ते त्यालाच विचारा ना.
अजूनही मॅच 46 चेंडूमध्ये 91 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये आणि जोपर्यंत अजिंक्य आहे तोपर्यंत इथे मॅच तो सहजासहजी सोडणार नाहीये. एकदा मिळेल चांगलं क्षेत्ररक्षण इथे दिग्विजयाचं पाहायला मिळतंय. चेंडू अडवल्यानंतर फेकी देखील तितक्याच वेगाने केली आहे. जितके चेंडू आहेत त्याच्या जवळपास डबल धावेंची गरज. पुन्हा एकदा इथे डीप कव्हर मध्ये चेंडू इथे जातोय. एक धाव त्या दरम्यान मिळते. एक धाव मिळते. इथे चौकार षटकार खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु अजून त्यामध्ये यश मिळालेलं नाही. परंतु प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला चौकार षटकार मिळणारही नाही. ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 88 धावा. 88 रन्स. 88 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही काही धावा बनवायच्या आहेत. जितक्या धावा आतापर्यंत बनल्या होत्या तितक्याच धावा इथून पुढे देखील बनवायच्या आहेत. या आता 87 धावांची गरज आहे. 42 चेंडूंमध्ये 87 धावा. जे मॅच अजूनही लांबवरती गेलेली नाही. एमएस संघामध्ये अजूनही बॅटरला इथे मोठे फटके खेळावे लागतील. 42 चेंडूंमध्ये 87 धावांची गरज आहे. 42 बॉल 87. मॅच अजूनही शिल्लक आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. बेचाळीस बॉल मध्ये अजूनही 87 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती हॅरी. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय. इथे आखूटप्प्याचा चेंडू आणि इनसाइड आउटचा फटका. बरोबर गॅप मधून चेंडू जातोय. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी. या फटक्याची गरज होती षटकाराची. इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. चांगला फटका इथे सजवला जातोय. एबीएस संघाला या 6 धावा फार गरजेच्या होत्या. काहीच जे प्रेशर आहे ते रिलीफ करण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू ते कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 96 धावा. 176 धावेंचा पाठलाग आहे. 96 तर झाल्यात. 40 मध्ये 80 तर करायच्या होत्या आणि त्यामधून अजून 4 कमी झाल्या. इथे अजूनही 76 करायच्यात. पुन्हा एकदा चेंडू हलक्या हाताने लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. अजिंक्य नाईक याच खेळीसाठी ओळखला जातो. म्हणजे जिथे धावा करायच्यात ना तिथे धावा अगदी वेगात करण्याचा प्रयत्न अजिंक्यचा असतो. इथे एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. पुन्हा एकदा इथे बॅकफुटला जाऊन चेंडू पंच करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. निर्धाव आहे. पुढचा चेंडू. इथे देखील डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. एक धाव त्या दरम्यान. वाईट +1 म्हणजे बोनस स्वरूपात 2 धावा आहेत. या षटकांमध्ये धावा आल्यात. 10+ धावा आल्यात. पुढचा चेंडू. एकदा लॉंग ऑफच्या दिशेने काहीसा चेंडू हवेमध्ये खेळून काढलाय. एकच धाव त्या दरम्यान मिळेल. षटक इथे समाप्ती होतीये.
इथे आपण पाहतोय 14 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 5 गड्यांच्या मोबदल्यात 104 धावा. शेवटचे 36 चेंडू आणि 36 चेंडूंमध्ये 72 धावेंची गरज आहे. जितके चेंडू आहेत ना त्याच्या डबल धावेंची गरज. छत्तीस चेंडू आणि 72 धावेंची अजूनही गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा नीरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव. अजूनही 71 धावा करायच्यात. 35 चेंडूमध्ये 71 धावा. काहीच सोपं आहे, काहीच अवघड आहे. पुन्हा एकदा वा कलात्मक फटका आहे. अजिंक्य नाईकच्या बॅट मधून येतोय. देखना फटका चौकार. 4 धावा. इथे 4 धावेनंतर पुन्हा एकदा काहीशी सूत्र बदलली जातात. चांगला फटका इथे अजिंक्य नाईकच्या बॅट मधून आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय अनिल इंजिनिअरिंगचे सर्वे सर्वा अनिलजी अबनवे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. इथे प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला लाभते. त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. तीस चेंडू आणि 64 धावेंची गरज आणि इथे मात्र फटका फसलाय. बॅटर क्रमांक 6 चेलबा धोन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हेलियन.
29 चेंडूमध्ये 64 धावेची गरज हवी होती. पुन्हा एकदा चेंडू डॉट आहे. 28 चेंडू आणि 64 धावा. अजिंक्य नाईक अजूनही एका बाजूने लढतोय, त्याला साथ देणं देखील तितकंसं गरजेचं आहे. इथे देखील वेगवान चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट. इथे निर्धाव चेंडू जे एमईएस संघाला इथे विजयापासून फार दूर वरती घेऊन जाईल. चांगली गोलंदाजी इथे संघनायकाची आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील चेंडू डॉट आहे. 4 चेंडू सुरुवातीचे डॉट निर्धाव, त्यामध्ये 1 विकेट मिळवली आहे. जे संघनायक आपल्या संघासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करतोय. ठाऊक आहे सिच्युएशन आता अवघड आहे. पुन्हा एकदा इथे चेंडू डॉट आहे. 5 चेंडू इथे निर्धाव आहेत बॅक टू बॅक. 25 चेंडूंमध्ये 64 धावींची गरज आहे. आज फार दूर निघत चालली आहे. पुन्हा एकदा एकच धाव, याचा अर्थ अजिंक्य नाईक पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला सज्ज होणार. एकच धाव मिळते. आता शेवटचे 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 63 धावींची गरज आहे. 24 बॉल 63. 24 चेंडू आणि 63 धावींची अजूनही गरज आहे. चोवीस चेंडूमध्ये 63 धावींची गरज. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा एक यशस्वी गोलंदाज एरी सावंत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येतोय. शेवटचे 24 चेंडू आहेत जे निर्णायक आहेत या वर्षातील या स्पर्धेतील. पहिला चेंडू हलक्या हाताने इथे खेळून काढला. अजिंक्य नाईकला स्ट्राईक देण्याचं काम इथे केलं जात आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. अजूनही 23 चेंडूमध्ये 62 धावींची गरज आहे. 23 बॉल 62 म्हणजे आता इथे एकेरी दुहेरी धावेंनी लक्ष साध्य होणार नाही. अभी नहीं चलेगा इक्का और दुक्का, मारना पडेगा तुम्हें चौका और छक्का. इथे देखील बिगेटचा प्रयत्न. परफेक्ट गॅप मधून चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 धावेंसाठी. एकदा काहीसं समीकरण बदललं जात आहे. पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग इथे आपल्याला होताना पाहायला मिळत नाही. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ आहे, परंतु एखादा षटकार मारून हे लक्ष्य साध्य होणार नाही. सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे. पुढचा चेंडू आणि एका बाजूने आक्रमण करूनही काही होणार नाही. इथे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. सिंगल पुन्हा एकदा मिळते. एका धावेने देखील धावसंख्येमध्ये वाढ होते. वीस चेंडू आणि 54 धावा. इथे देखील व्हाईट बॉल. 20 चेंडूंमध्ये 53 धावींची गरज आहे. 20 बॉल 53. ते देखील चेंडू डॉट. 19 चेंडू आणि 53 धावा. आता या चेंडूवरती 1 धाव घेणार का मोठा फटका खेळणार. इथे मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 52 धावींची गरज आहे. 18 बॉल 52. 18 चेंडू आणि 52 धावींची गरज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय हर्षन कुलकर्णीला तिथे आमंत्रित केलं जात आहे. अजूनही
2 षटकं मला वाटतं त्याची अजूनही बाकी असतील, कारण 2 षटकांमध्ये 3 विकेट्स त्याने घेतल्या होत्या. त्यानंतर थोडीशी विश्रांती. आता डायरेक्ट स्लॉग ओव्हरमध्ये जे डेथ ओव्हरमध्ये त्याला पुन्हा एकदा आमंत्रित केलं आहे. शेवटच्या 3 षटकातील कमीत कमी 2 षटकं त्याला हाताळणं फार गरजेचं आहे. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय अवांतर धावेसाठी जो मार्गस्थ होतोय. एक एक धाव देखील तितकीच महत्वाची आहे. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चेंडू आणि 51 धावेंची गरज. इथे देखील मोठा प्रहार केलाय आणि त्यानंतर चेंडू जातोय सीमारेषा पार. अजिंक्य नाईकच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार 4 धावेंसाठी. 42 चेंडूंमध्ये अजिंक्य नाईक यांच्या 53 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये, त्यामुळे जल्लोष अजूनही बाकी आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट. व्हॉट अ शॉट. जसा आला तसा फेकून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या डोक्यावरून षटकार 6 धावेंसाठी. सुरेख फटका इथे सजवला जातोय. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. काय बॅटिंग इथे अजिंक्य नाईकची पाहायला मिळते. वैयक्तिक 60 धावेंवरती तो खेळतोय. इथे आता एका बाजूने तर अजिंक्य नाईकने धावा बनवल्यात. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती तब्बल 12 धावा तर आल्यात. 52 धावा म्हणजे अजूनही 40 करायच्यात. 15 चेंडूंमध्ये 40 धावेंची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. 15 चेंडूंमध्ये 40 धावेंची गरज. पैसा वसूल मॅच. मेगा फायनल कशी व्हावी तर या 2 टीमकडे पहा. सुरेखरित्या इथे मॅच रंगवली आहे. प्रामुख्याने अजिंक्य नाईकचं कौतुक आहे. वन साइड हिरो प्रमाणे लढतोय. काहीसा वेगळा प्रयत्न इथे करण्याचा खेळण्याचा प्रयत्न केलाय. प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय, कारण अर्शनकडे वेग देखील आहे, अचूक टप्पा देखील आहे आणि अशा गोलंदाजाच्या विरोधात असे फटके खेळणं फार अवघड काम आहे. परंतु अवघड काम ज्या वेळेस तुम्ही करायचा प्रयत्न करता, एखाद्या वेळेस यश मिळालं तर संघाचं हित तुमच्याच हातून जोपासलं जाणार आहे. ते चेंडू डॉट गेलाय. पुन्हा एकदा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र गॅपमध्ये चेंडूला दाडता आलं नाही. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळण्यात आला. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. अजूनही 39 धावा करायच्या आहेत. 13 चेंडू आणि 39 धावा. काही लक्ष अजूनही म्हणावं तसं सोपं नाहीये. 13 मध्ये 39 करायच्यात म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 3 धावेंची गरज आहे. इथे एकेरी दुहेरी धावेने लक्ष साध्य होणार नाहीये. इथे चौकार आणि षटकारच या धावा पूर्ण करून देईल. पुन्हा एकदा बिग हिट. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अजिंक्य नाईक इथे होतोय बाद. आणि एक एमईएस संघाला बसलेला मोठा धक्का. अजिंक्य नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. सीएसके T20 ट्रॉफी मेगा फायनल मैदानामध्ये सुरू होत आहे आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये इथे सुरेख अशी फटकेबाजी करत असताना तब्बल 175 धावा इथे नोंदवल्या गेल्या आणि त्याचा पाठलाग करत असताना अजिंक्य नाईक या खेळाडूने मात्र चांगली झुंज दिली, कडवी झुंज दिली.
परंतु तो देखील तिथे मॅच फिनिश करस तोपर्यंत तिथे थांबलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. चांगली गोलंदाजी अर्शन याची तब्बल 4थी विकेट त्याच्या नावावरती इथे नोंदवली गेली. 4 विकेट्स इथे घेतल्यात. अजूनही एक षटक शिल्लक आहे, त्यामुळे इथे देखील 5 विकेटचा मिळवण्याचा मान त्याच्याकडे. इथे अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडूंमध्ये 39 धावेंची गरज आहे. CSK T20 ट्रॉफी 2024 पर्व पहिल्यामध्ये, या पर्वामध्ये देखील काही स्पॉन्सर्स आपल्या या स्पर्धेदरम्यान मुलाचं सहकार्य करताना आपल्याला लाभले. त्यामध्ये प्रामुख्याने मातोश्री असोसिएट्स देवेंद्रजी पाट सरांच्या माध्यमातून आपल्याला ऑफिशियल स्पॉन्सरशिप मिळाली. त्याचबरोबर रविराज एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून देखील रवी कोत्रे यांच्याकडून देखील आपल्याला योग्य ते मार्गदर्शन आणि त्याचबरोबर स्पॉन्सरशिप आपल्याला लाभली. त्याबद्दल त्यांचा देखील विशेष करून आभार. इथे आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. सिंगल एकेरी धाव. ते एकेरी धावेने हे लक्ष्य साध्य होणार नाही. अजूनही 38 धावा करायच्या आहेत. 11 चेंडू इथे शिल्लक आहेत. 11 चेंडूंमध्ये 38 धावा. जे प्रत्येक चेंडू मागे इथे चौकारांचीच गरज आहे असं म्हणावं लागेल. ते देखील बिग हिट आणि या चेंडूवरती येतोय चौकार. 4 धावा. चांगला फटका इथे सजवलाय. 4 धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते. अजूनही 34 धावेंची गरज आहे. 10 चेंडू आणि 34 धावा. मॅच संपलेली नाहीये. शेवटपर्यंत लढावं लागणार आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे स्विंग अँड मिस. यष्ट्यांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण. चेंडू अडवल्यानंतर सरळच यष्ट्यांचा वेध घेतलाय, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. ईगल मार्विक्स टायटन हा संघ विजयाच्या दिशेने अगदी वेगात वाटचाल करतोय, परंतु MES संघ देखील चांगली लढत आतापर्यंत तरी देताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू इथे देखील इनसाइड आउट आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावेंसाठी. सहा धावेने इथे नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ होते. मॅच अजून संपलेली नाहीये. 8 चेंडू आणि 28 धावा. म्हणजे या 2 चेंडूवरती जर 2 बिग हिट आलेच तर मॅच अजून रंगतदार होईल. इथे देखील बिग हिट आणि इथे देखील षटकार. इथे मॅच अजूनही ऑन आहे, मॅच संपलेली नाहीये. मग एवढा हार्ड हिटर, एवढा चांगला सिक्सर किंग एवढा मागे का ठेवण्यात आला, याचं उत्तर अजूनही सापडलेलं नाहीये. 22 रन्स रिक्वायर. 7 बॉल. 7 चेंडूंमध्ये 22 धावेंची गरज आहे. 7 बॉल 22. हे जे षटकार आलेत ना, यामुळे मॅच मध्ये रंगत वाढत चालले. तर हा शेवटचा चेंडू आहे, काय होईल. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा षटकार. मॅच पुन्हा एकदा फिरली आहे. 6 चेंडू आणि 16 धावा. आता आटोक्यात आली आहे मॅच. मॅच आटोक्यात आली आहे. मग एवढा चांगला सिक्सर किंग मागे का ठेवला. कॅप्टनला फार मोठी चिंता असेल की जर एका बाजूने अजिंक्य नाईक मारत होता तर त्याच वेळेस याला का नाही आमंत्रित केलं. तेजस्वी कामगिरी करतोय यष्टीरक्षक म्हणून या संघामध्ये खेळताना आपण पाहिला, परंतु प्रामुख्याने यष्टीरक्षक बॅटर म्हणून इथे चांगली कामगिरी करतोय. आता 6 चेंडूंमध्ये 16 धावा. गोलंदाजी मार्गवरती अर्शन आहे, ज्याने 4 विकेट्स घेतल्यात. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याची आपण पाहिली. 16 धावा खर्च करेल का आणि हे दोन्ही बॅटर इथे 16 धावा पूर्ण करतील का, फार मोठी चर्चा आहे. दोन्ही संघांकडे समान संधी आहे. 6 मध्ये 16 या मैदानामध्ये काही अवघड नाहीयेत आणि 6 मध्ये 16 पूर्ण करायच्या आहेत. या गोलंदाजाच्या विरोधात त्या काही सोप्या देखील नाहीयेत. 6 मध्ये 16
पहिला चेंडू इथे उजव्या यष्टीच्या लगत, इथे चेंडू डॉट आहे, निर्धाव आहे. 6 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज होती. हर्षलला देखील ठाऊक आहे आता बॅटर इथे बॅट फिरवणार आहे, त्यामुळे त्याच्या रेंज पासून थोडासा दूरवरती चेंडू ठेवायचा आहे. पहिला चेंडू तर डॉट आहे. 5 चेंडूमध्ये 16 धावा. इथे देखील खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. एकच धाव त्या दरम्यान मिळेल आणि ती एकच धाव घेतली जाईल. 4 चेंडू आणि 15 धावांची गरज. 4 चेंडू 15 धावा. मागच्या षटकामध्ये जे 3 षटकार आले ते पुन्हा बघायला मिळतील का? फार मोठी चर्चा इथे, उत्सुकता वाढत चालली आहे. प्रेक्षकांनी देखील ही मॅच खऱ्या अर्थाने डोक्यावरती घेण्याचं काम केलंय. प्रेक्षक देखील खुश आहेत. एवढा वेळ मॅच बघण्यासाठी ते आलेत. मॅच बघताना पैसा वसूल झालाय, वेळ वायालाच गेला नाही. कारण 4 मध्ये अजूनही 15 करायचे आहेत, काही अवघड नाहीयेत. इथे बॅटची एज लागली आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या फटक्यासाठी तैनात आहे. हर्षन देखील तितकाच हुशार आहे. उगाचच या खेळाडूचा इतक्या मोठ्या संघांमध्ये, प्रामुख्याने खेळामध्ये त्याचा आपल्याला सहभाग पाहायला मिळाला नाही. लखनौ सुपर जायंट या संघामध्ये हा खेळाडू आपल्याला इन ॲक्शन खेळताना देखील पाहायला मिळाला आहे. उगाचच या खेळाडूला एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये संधी देण्यात आलेली नाही. त्याचं चांगलं उदाहरण तो देतोय. 3 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. इथे देखील वेगावरती स्वार होऊन चेंडू हाताळतोय. भन्नाट वेग आहे, त्यामुळे या वेगवान चेंडूवरती प्रहार करणं खऱ्या अर्थाने फार अवघड आहे. 2 चेंडूंमध्ये 15 धावा करायच्या आहेत. आता मात्र सामना बऱ्यापैकी ईगल मार्विक्स टायटन या संघाच्या बाजूने झुकलाय, परंतु संपला नाहीये. झुकलाय, झुकतं माप घेतलंय. परंतु क्रिकेट असा खेळ आहे की याचं भाकीत कोणालाही करता आलं नाही. कधीही मॅच टर्न होते. कित्येक वेळा धावा या झालेल्या देखील आहेत. एका चेंडूमध्ये झाल्यात, इथे तर 2 आहेत. 2 मध्ये 15 करायचे. परंतु गोलंदाज तितकाच हुशार आहे. कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाहीये. ठाऊक आहे 2 षटकार जरी आले तरी 3 धावांनी मॅच जिंकू शकतो. त्यामुळे शॉर्ट रनअप मध्ये देखील सरळ लेंथ मध्ये चेंडू हाताळला तरी निर्धावच आहे. 1 चेंडू आणि 15 धावांची गरज. आणि इथे आपण पाहतोय 5वी विकेट. 5 विकेट्स. हर्षन कुलकर्णी यांनी मॅच मात्र संपूर्णरित्या आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती जिंकून दिली आहे. एकटा गोलंदाज इथे मॅच संपवतोय. चांगली गोलंदाजी हर्षन कुलकर्णी यांची. आणि विजेता संघ या पर्वाचा CSK T20 ट्रॉफीचा सीझन पहिल्याचा मानकरी ठरतोय. ईगल मार्विक्स टायटन संघ. विजयी संघाचं अभिनंदन. आणि जो संघ या ठिकाणी पराभूत झाला MES संघ, या संघाला देखील पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा आहेत.